हाय हॅलो नमस्कार. उषाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आले आहे मुंबईच्या प्रसिद्ध लालबाग मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी. इथे आल्यानंतर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे मार्केटमधल्या भन्नाट गर्दी आणि वेगवेगळ्या दुकानांची रेलचेल आणि खरेदीचा उत्साह. आज मी इथे थोडं शॉपिंग करणार आहे, कारण काही छान बजेटमध्ये मिळणाऱ्या वस्तू बघणार आहे आणि मार्केटमध्ये काय काय खास मिळते ते तुम्हालाही दाखवणार आहे. चला तर माझ्यासोबत लालबाग श्रावण मास चालू झालेला आहे आणि आता आम्ही करूया. इकडे तिघी जणी बांगड्या भरण्यासाठी आलेलो आहोत. इथे बघा कविता दीदींनी बांगड्या भरल्या, प्लस आपल्या साधना दीदींनी पण बांगड्या भरलेल्या आहेत. लालबाग मार्केटमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र, वेगवेगळ्या प्रकारचे हार, गौरी गणपतीसाठी पूर्ण डेकोरेशनचे सामान इथे बघायला मिळतं. छान छान व्हरायटीचे मंगळसूत्र होते. आम्ही तिथे थांबलो, जरा विचारपूस केली कितीला आहे काय आहे ते बघत बघत आम्ही आजूबाजूला बाजाराची लगबग गर्दी आणि विविध दुकानं पाहताना सगळ्यात आधी माझं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे गौरीचे मुकुटे आणि सजवलेल्या मूर्तींना पाहून एकदम मस्तच वाटलं. खूप छान वाटलं. खूप सुंदर अशा मूर्ती ह्या सजवलेल्या होत्या बघा. लालबाग हे मसाल्यांसाठी पण प्रसिद्ध आहे, त्यासाठी ते मसाल्याचीही दुकानं आजूबाजूला तुम्हाला ही दिसत आहेत बघा. दोन्ही साईडलाही मसाल्याची दुकानं आहेत आणि त्याचबरोबर गणपतीचे डेकोरेशनचे सामान, फुलं वगैरे असे करण्यासाठी हे डेकोरेशन सगळे केलेले आहेत बघा. इथे देखील आपल्याला मूर्त्या दिसत आहेत गौरीच्या. पूर्ण सजवलेले मुकुट आणि पूर्ण गवर सजवलेली अशी दिसत आहे बघा. आणि ह्याच गल्लीमध्ये ना आपल्याला लालबागचा राजा बसतो. त्या गल्लीमध्येच मी इथे उभी आहे आता, जिथे लालबागचा राजाचं डेकोरेशनची वगैरे पुढे सुरुवात चालू आहे. आणि किती सुंदर अशा रेखीव मूर्त्या आहेत त्या, एकदम मस्त फेटा वगैरे घालून. खूप छान वाटला हा मूर्ती ह्या सगळ्या पाहून. पुढे चालत असताना सजावटीच्या वस्तू, फुलं, माळा आणि पूजेचे साहित्याचे दुकानं, अनेक दुकानं पाहायला मिळाली. त्यानंतर लालबागच्या राजाच्या डेकोरेशनची तयारी जोरदार सुरू असल्याचे दिसते. पुढे गेल्यावर इथे अनेक दुकानं होते, फळांची वगैरे, नाश्त्याची वगैरे. तसं ते आपल्याला जे काही घरगुती सामान घ्यायचे असतात ते देखील इथे दुकानं होती. त्याचबरोबर आपल्याला बारदानं, बांगड्या वगैरे घेण्यासाठी पण इथे अनेक दुकानं आहेत. शॉपिंगला गेलो आहे आणि शॉपिंग करायची नाही तर कसं जमेल. इथे बघा माझ्या मैत्रिणींचं चालू झालं इथे टॉप बघणं, आणि हा कुठला छान दिसतोय का त्याने मला दाखवत होत्या. तर इथे बघा हा टॉप त्यांना आवडला होता, पण तो काही आमच्या मापाचा नसल्यामुळे आम्ही निघून आलो. तिकडनं निघून आल्यावर आता आम्ही चालत आहोत आणि चालत असतानाच पुढे गेल्यावर गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेले अनेक स्टॉल तिथे दिसले. तिथे छोट्या मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि सुंदर गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळाल्या. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती होत्या की नेमकी कोणती मूर्ती आवडेल हे काही ठरवणं कठीणच होतं. बाप्पाचे अनेक प्रकारचे रूप बघून मन एकदम प्रसन्न झालं. किती गोंडस हे बाप्पा दिसत होते. खूपच छान वाटत होत्या या मूर्त्या बघून. असं वाटत होतं की कुठली यातली मी घेऊन जाऊ की कुठली ठेवू, असं मन झालं होतं. बघा ना किती गोंडस हे गणपती बाप्पा आमचे विराजमान आहेत. इथे तर बाप्पा येणार म्हणून बाप्पाचा बर्थडे म्हणून इथे केक बनवला आहे मूर्ती पुढे. त्याचबरोबर गणपतीचा आरस आणि डेकोरेशनसाठीही खूप सुंदर वस्तू पाहायला मिळाल्या. लालबागमध्ये शॉपिंगसाठी तर आले होते, पण गणपतीच्या आगमनाची तयारी इतक्या जवळून पाहायला मिळाली, त्यामुळे आजची ही छोटीशी भटकंती खूपच खास झाली. तुम्हाला यापैकी कोणती मूर्ती किंवा डेकोरेशन आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
खूप सुंदर डेकोरेशन, पुन्हा गणपतीच्या मूर्त्या सगळं बघून झाल्याच्या नंतर आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासाला. पण आता असंच कसं खाली जायचं म्हणून इथे पेट पूजा करून आम्ही निघणार होतो आमच्या घरी. तर इथे आम्ही घेतला आहे गरम गरम मुंबईचा वडापाव. तो इथे लालबागचा वडापाव मुंबईचा म्हणजेच लालबागचा वडापाव. एकदम गरमागरम वडापाव होता. आम्ही तिघींनी देखील हा वडापाव घेतला आणि छानपैकी वडापाव खाल्ला. पण हे वडापाव खाताना आम्हाला शीतलताईची पण आठवण आली, कारण शीतलताईंच्या मिस्टरांना हा वडापाव आवडतो. त्याच गप्पा करत आम्ही इथे निघालो. नंतर टॅक्सीमध्ये बसलो आणि निघालो आमच्या घरी. तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. ही आमची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली. शॉपिंगमध्ये आम्ही काय घेतलं काय नाही घेतलं मी दाखवलेलं नाही आहे, तरी पण मार्केट तुम्हाला लालबागचं दाखवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच छान छान कमेंट करा, लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आम्ही आलो आहे आमच्या घरी. बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.